नमस्कार, सर्वांचं महाराष्ट्र राजकारण न्यूज मध्ये स्वागत आहे। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 तयार केला असून मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील इयत्ता 1ली ते 5वी च्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून सक्तीची करण्यात आली आहे। तर अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये 1ली ते 5वी साठी माध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशा 3 भाषा असणार आहेत। या निर्णयावर शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, घाईघाईमध्ये हिंदी भाषेचा निर्णय करू नये, मराठी भाषेचे नुकसान होणार असेल तर आम्ही सहन करणार नाही। मराठी भाषा मुख्य असली पाहिजे आणि प्रत्येकाला मराठी आली पाहिजेच, नंतर 5 काय 10 भाषा करा, आमचा आक्षेप नाही। तसेच हिंदी भाषेची सक्ती नको अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। मराठी भाषेला हिंदी भाषेपेक्षा गुजराती भाषेपासूनच धोका आहे। तुमच्या पक्षाची नेमकी भूमिका हिंदी भाषा पहिलीपासून असावी। मी पहिल्या दिवसापासून माझी भूमिका मांडली होती, जेव्हा ते म्हणाले की CBSE बोर्ड, मी पहिला विरोध केला या राज्यात। जेव्हा शिक्षण मंत्र्यांनी काढला होता मुद्दा की CBSE बोर्ड हे कंपल्सरी होते, त्या दिवशी मी एक ट्विट केलं होतं की माझा याला विरोध याच्या कारण आहे, मी स्वतः SSC बोर्डात शिकलेली आणि स्टेट बोर्डचं काय करणार हा माझा पहिला प्रश्न। दुसरा माझा प्रश्न आहे की हे सगळं कुठलं बोर्ड हे 1 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवला। महाराष्ट्र सरकारचा जो अस्सर रिपोर्ट तुम्ही पाहिला, जो प्रथम नावाची संस्था काढते, जो केंद्र सरकारही रिफर करतो, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या शिक्षणाची काय परिस्थिती आहे ही बघता आज अंगणवाड्यांमध्ये बिल्डिंग नाही आहे। तुम्हाला आज सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा, शिक्षक भरती असे मोठे प्रॉब्लेम्स असताना तुम्ही SSC बोर्ड टू CBSE बोर्ड एवढा मोठा शिफ्ट करतात। भाषेचा सोडा, मी बेसिकमध्ये आधी उत्तर मला हवं। भाषेच्या चर्चेवर आपण नंतर येऊया, पहिलं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तरी आहे का तुम्हाला? सगळ्या या महाराष्ट्रातल्या मुलांना गणित, भाषा आणि सायन्स हे तरी व्यवस्थित येतं आहे का? कुठलंही बोर्ड्स होतं। त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की घाईघाई करू नये। हे न्यू एज्युकेशन पॉलिसी हे रेटणं हे चुकीचं आहे, मुलांचं प्रचंड नुकसान होईल। शिक्षकांचीही तयारी झालेली नाही आहे। कुठलाही कार्यक्रम हा न्यू आणि जरी तो बेसिक इंटरव्हिनिंगला केला तर माझं म्हणणं आहे CBSE बोर्ड कशासाठी, SSC बोर्ड का नाही तुम्ही इम्प्रूव्ह करत? स्टेट बोर्डचं काय होणार मग? हा बेसिक मुद्दा आहे। म्हणजे मराठी भाषेचा तर आहेच आहे, पण त्याच्याबरोबर महाराष्ट्राच्या बोर्डाचं काय? तुम्ही सेंटरचं बोर्ड का घेताय महाराष्ट्राचं चांगलं बोर्ड असताना? मला बालभारतीचा सार्थ अभिमान आहे, मराठी भाषेचा आहे, बालभारतीचा आहे। फार लोकांनी कष्ट करून ती अतिशय उत्तम पुस्तकं केली जी देशामध्ये वापरली जातात। तुमच्या माहितीसाठी सांगतो तर जर महाराष्ट्रातली SSC बोर्ड अतिशय उत्तम आहे तर त्याला तुम्ही डावलून CBSE ऑप्शन द्या। ज्याला CBSEमध्ये जायचं आहे त्यांनी जावं, ज्याला ICSEत जावं त्यांनी जावं। आणि माझा एक प्रश्न आहे, तुम्ही हे गरीब कष्ट करणाऱ्यांच्या मुलांना देणार आणि जी मोठ्या मोठ्या फी भरून त्या मोठ्या फॅन्सी इंटरनॅशनल बोर्ड्समध्ये मुलं शिकतात त्यांना हिंदी मराठी कंपल्सरी करणार का? मग सगळ्यांना नियम कायदा करायचा असेल तर सगळ्यांना एक केला पाहिजे, हे असं सोयीप्रमाणे चालणार नाही। आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात इम्प्लिमेंट होते त्याच्यात मराठी भाषेचं नुकसान होणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही आणि ही पॉलिसी आम्ही येऊ देणार नाही। हिंदी असावं की नसावं? हिंदी त्यांनी कंपल्सरी केली, म्हणजे 3 लँग्वेज, हिंदी, मराठी, इंग्लिश, त्यात 2 लँग्वेजेस मुलांना बर्डन होतं, त्यात 3री लँग्वेज आणून मराठी भाषा ही मेन असली, ही आपली मायबोली आहे, आपली आई आहे। मराठी भाषा ही प्रत्येकाला आलीच पाहिजे आणि नंतर त्याला कुठल्या 2-3 भाषा घ्यायच्या ते ऑप्शनल आईवडिलांना द्या, त्या आईवडिलांना ठरवू दे ना। आता मी ठरवेन माझ्या मुलांना दुसरी, तुम्ही तुमच्या मुलांचं ठरवा, पण कंपल्सरी करणं हे योग्य नाही। महाराष्ट्रातली मातृभाषा ही मराठी आहे आणि तीच पहिली भाषा या राज्यात असली पाहिजे, ही आमची आग्रहाची भूमिका राहील। बाकीच्या किती 5 कशाला 10 भाषा शिका, आम्हाला काही विरोध नाही। तुम्हाला इच्छा असेल पाहिजे तेवढ्या भाषा शिका, आनंद आहे, पण कंपल्सरी करणं हे योग्य नाही।